नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने गूळ शेंगदाण्याची चिक्की कशी बनवतात तेच. तर सर्वात आधी एका वाटीभर शेंगदाणे मोजून घेतले आणि त्याच वाटीने तितकाच गूळ घेतला. शेंगदाणे आणि गूळ सारखेच घ्यायचे. त्यानंतर ज्यावर आपल्याला चिक्की थापायची त्यावर 1 चमचाभर तूप टाकून तिला ग्रीस करून घ्यायचं अगोदरच, किंवा तुम्ही पोलपाट किंवा परत वगैरे पण घेऊ शकता. मी इथे लाटणार होते तर लाटण्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलं. चला तर आता चिक्की बनवण्यासाठी सुरुवात करूया. सर्वात आधी गॅसवरती मी शेंगदाणे जे आहे ते मस्त असे खरपूस भाजून घेते. कमी गॅसवर भाजले तर शेंगदाणे चांगले भाजले जातात. तर तुम्ही बघू शकता अगदी शेंगदाण्याला डाग पडेपर्यंत, जोपर्यंत असा काळा डाग पडत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे जे आहे ते भाजून घ्यायचे आणि एका परातीमध्ये काढून घ्यायचे. थंड करून त्याचे साल पण काढून घ्यायचे. त्यानंतर त्याच वाटीने जितका मी गूळ घेतलेला होता तो मी कढाईमध्ये टाकलेला होता. कढाई गरम होती म्हणून लगेचच गुळाचा पाक तयार होतोय. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जो आहे तो गुळाचा पाक तयार करायचा. पाकाला आपल्याला सारखं हलवत राहायचंय. पाक जास्तीचा मागही जायला नको आणि पुढेही जायला नको. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने जे आहे उचटणी माझी सारखी चालू आहे. पाक अगदी परफेक्ट व्हायला हवा. पाक जर परफेक्ट झाला तर अगदी दुकानासारखी जी चिक्की आहे ती बनवून तयार होते. तर तुम्ही बघू शकता पाक कसा तयार झाला हे बघण्यासाठी आपण एक पाण्याचा वापर करूयात. तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलंय आणि त्यामध्ये थोडासा पाक जो आहे तो टाकलाय. अगोदर पाक जो आहे पाण्यामध्ये टाकून टक असा आवाज आला तर समजायचं पाक तयार झाला. तर माझा जो पाक जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे. आणि त्यानंतर मी 1 चमचाभर पाकामध्ये तूप टाकलंय. त्यानंतर शेंगदाण्याचे साल वगैरे काढून थोडेसे मी कुस्करून घेतले होते तांब्याने, ते मी यामध्ये ॲड केले. फक्त अर्धासा मिनिटभर परतून घेतले. त्यानंतर प्लेटला तूप वगैरे लावलेलं होतं परातीला, त्यावरती मी ते सगळं पाक आणि शेंगदाणे टाकून लाटून घेतलं. अगदी सोप्या पद्धतीने तयार झाली. अगदी कुरकुरीत सुद्धा तयार झाली होती. पण आम्हाला थंड होईपर्यंत सुद्धा दम नव्हता. आम्ही लगेचच गरम गरम ते खाऊन घेतलं. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ट्राय करून बघा. अगदी तुम्ही न चुकता तुम्ही अशी दुकानसारखी शेंगदाण्याची चिक्की बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.